महाविद्यालयाची छात्रा सेंट थर्ड आणि आम्हाला लाभलेली शाळा म्हणजे न्यू इंग्लिश हायस्कूल. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्राध्यापक सोनिया मॅडम व तसेच शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर देव मॅडम व तसेच आमच्या मेथडच्या म्हणजे हिस्ट्री मेथडच्या लाभलेल्या आम्हाला डॉक्टर आशा धारसकर मॅडम व तसेच डॉक्टर वातकर मॅडम व माझ्या छात्रसेवा काळातील विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. तर आज आपल्याला इथे प्रदर्शनीबद्दल मला आज इथे सांगायचं आहे. आणि प्रदर्शनी ती आहे म्हणजे मी इथे इतिहास विषय हा निवडलेला आहे. म्हणजे माझी मेथड इतिहास विषय आहे, तर त्या विषयाला अनुसरून मी इथे प्रदर्शनी निवडलेली आहे. त्या प्रदर्शनीमध्ये मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हा एक हसण्याचा विषय होईल, कारण का शिवाजी महाराजांची थोडक्यात माहिती कुणीही देऊ शकणार नाही. पण वेळेचा अभाव आहे, त्यामुळे मी तुम्हाला एकदम थोडं म्हणजे शॉर्टकटमध्येच तुम्हाला मी इथे ह्या प्रदर्शनीमध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल थोडे दोन शब्द सांगणार आहे. तर शिवाजी महाराज म्हणजे कोण? आपण शिवाजी महाराजांबद्दल मोठ्या जयंती आणि त्यांचा जन्मकाळ आपण साजरा करतो, म्हणजे जयंती साजरी करतो आपण. त्या जयंतीमध्ये आपण मोठी भाषणं देतो, पोवाडे करतो, तसेच आपण त्यांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या फोटोला हारार्पण करतो. अशा आपण ह्या पद्धतीने त्यांची जयंती आपण साजरी करतो. तर बघा, आज आपण जाणून घ्या की शिवाजी महाराज म्हणजे कोण आणि त्यांनी असं काय बरं आपल्यासाठी केले, म्हणून आपण ह्या प्रदर्शनीमध्ये म्हणजे एक्झिबिशनमध्ये आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. तर आज मी तुम्हाला दिनांक 13/1/2021 मध्ये तुम्हाला इतिहास विषयातील एक्झिबिशनमध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगते. तर जाणून घेऊया आपण फोटोद्वारे. तर बघा, शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मपूर्वीचा काळ कसा होता. बघा, शिवाजी महाराजांनी जन्मपूर्वी इथे सतत अशा लढाया होत होत्या आणि एक दुसऱ्याच्या मुळावर उठणारे असे राजे महाराजे त्या काळी होते. त्यामुळे रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते आणि राहायला सुरक्षित निवारा सुद्धा नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. अशामध्येच त्यापूर्वीच म्हणजे त्याच वेळेस इथे कर्तबगार असे शूर कर्तबगार मराठा सरदार शहाजीराजे हे आणि राष्ट्रमाता जिजामाता ह्यांचा विवाह झाला. म्हणजे जिजामाता बरं कोण? म्हणजे जिजामाता म्हणजे त्या काळच्या जाधव परिवारातल्या ह्या जहागीरदारांच्या मुली म्हणजे कन्या. आणि हे शूर कर्तबगार मराठा सरदार शहाजीराजे. तर बघा, मराठे काटक व शूर होते, तसेच धाडसी होते, स्वाभिनिष्ठा, तसेच लढाईवर मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, बघा, हातात भाला आणि कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मान घालून सरदारच्या फौजेत दाखल होते. मराठी सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी, त्याला सरदारकी देई, कधी जहागीरदार सुद्धा देई. असे हे थोर कर्तबगार मराठा सरदार शहाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजामाता यांच्या पोटी जन्माला आलेले शिवाजी महाराज. तर बघा, आता शिवाजी महाराज हा शिवाजी महाराजांचा फोटो पीर मोहम्मद या शिवकालीन चित्रकाराने काढलेले शिवाजी महाराजांचे हे चित्र. आणि शिवाजी महाराज जन्माला आले म्हणजे ते शिवनेरी किल्ल्यावर. शिवाजी महाराजांच्या हे जन्मस्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे जन्मस्थान इथं, म्हणजे इथे जन्म झाला त्यांचा. आणि शिवनेरी किल्ला असा मजबूत होता त्या काळी. मजबूत असल्या कारणाने शहाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेला इथे ठेवले होते आणि त्यांची प्रस्तुती इथेच झाली आणि त्यांचे बालपणसुद्धा इथेच गेले. बालपणामध्ये त्यांनी त्यांच्याकडे त्या काळी म्हणजे मराठा सरदाराचं त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. तसेच तिथे त्यांचे सवंगडी इथे म्हणजे सवंगड्यासोबत शिवरायांचे बालपण गेले. मावळ्यांसोबत त्यांनी मोठे
किल्ले म्हणजे मोठे मोठे म्हणजे मातीचे मोठेच किल्ले असे त्यांनी बांधले. लहानपणी असतानाच त्यांनी किल्ले आणि भालाफेक तसेच भोवरे अशासारखं त्यांनी खेळ खेळले. आणि मावळ्यांना सुद्धा शिवाजी महाराज फार आवडत असे. मावळे आणि शिवाजी महाराज यांची मैत्री फार गाजल्या गेली होती त्या काळी. असे शिवाजी महाराज आणि हे मावळे त्यांचं बालपण अशा शिवारात गेले, म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या शिवारात त्यांचं बालपण गेलं. सर्वात उल्लेखनीय म्हणजे हा आपल्या शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा. भगवा झेंडा त्या शहाजी महाराजांनी त्या काळी त्यांच्या किल्ल्यावर गेल्याबरोबर म्हणजे किल्ले जिंकले की ते आपला फ्लॅग म्हणजे झेंडा फडकत असत. आणि शिवनेरी किल्ल्यामध्ये मातेची प्रसूती झाली त्यानंतरच शिवरायांचं बालपण इथं गेलं. पण तिथेच जिजामाता सुद्धा राहत होत्या आणि जिजामातांनी वीरमाता जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगताना इथे तुम्हाला दिसतात. त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी, कर्तबगार गोष्टी, महाभारत, रामायण, कृष्ण, अर्जुन यासारख्या मोठ्या मोठ्या गोष्टी शिवरायांना सांगत आणि तुम्ही सुद्धा कर्तबगार असे व्हावे, त्यांच्यासारखे शूर व्हावे असे नेहमी जिजामाता त्यांना सांगत आणि त्यांना ते रुजत सुद्धा. असं बालपण शिवरायांचं शिवनेरी किल्ल्यामध्ये झालं. इथे बघा, शिवाजी लहान असतानाच शहाजीराजांच्या देखरेखीच्या खाली शिवरायांचे शिक्षण त्या देखरेखीमध्ये झाले. शिवरायांना मोठे मोठे भाले तसेच तलवारफेक आणि कुस्ती, लढाया यासारखे त्यांना ते खेळ शिकवत असत. अवघ्या वयाच्या 12व्या वर्षी शिवरायांनी हातात भाला घेऊन त्यांनी कर्तबगार त्यांची दाखवलेली. असे इथे शिवरायांचे बालपण शिवनेरी किल्ल्याच्या आवारात व शिवनेरी किल्ल्यावर झाले. शिवनेरी किल्ला हा मजबूत आणि त्याचे दरवाजे सुद्धा बुलंद असत. म्हणून शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना व जिजामातांना त्या किल्ल्यामध्ये ठेवल्या गेले. कारण त्या काळागर्दीमध्ये इतकी इथे युद्ध लढाया सुरू होत्या की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी शहाजीराजांची स्थिती झाली होती. म्हणून शहाजीराजांनी जो त्यांच्यावर भार सोपवला गेलेला होता की शिवरायांचं बालपण तसेच मातेचं संगोपन, शिवरायांसाठी मातेचं संगोपन कसं करायचं, त्यामुळे त्यांच्यावर जो प्रेशर होता त्यांनी त्या प्रेशराचं विचार करून की कुठे आपण शिवरायांना ठेवायचं, कुठे ते सुरक्षित राहतील, माता कुठे सुरक्षित राहतील, असं त्यांनी मित्रांसोबत विचार विनिमय करून त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज व जिजामातेला ठेवले होते. त्या काळातील राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेले असत, पण शिवरायांनी मुद्र संस्कृती भाषेत होती त्यांची ही राजमुद्रा. चला तर आता आपण वळूया. तर बघा, आता शिवरायांचं बालपण कसं गेलं आपण हे पाहिलं. आता पहा तुम्ही हे बघा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, हिंदवी स्वराज स्थापन करावे अशी त्यांनी मावळ्यांसोबत त्यांनी शपथगिरी केली होती. शिवाय बघा, शिवाजी अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता आणि त्या देवालयात जन्मलेल्या सवंगड्यासोबत कळकळीने म्हणाले की गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगू का? तर आमचे वडील शहाजीराजे विजापूर सरदार आहेत, त्यांनीच आम्हाला येथील जहागीरदार अधिकार दिला आहे. असे सर्व छान चालले आहे, पण तसं मला मुळीच आनंद होत नाही. कारण का, त्यांचं काय म्हणणं होतं, गुलामगिरीत आपण किती दिवस सहन करायचे, किती दिवस राहायचे. म्हणून आपण काय करूया, तर आपण काहीतरी करायला हवे, म्हणजे हिंदवी स्वराज याची स्थापना करावी असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी म्हणून त्यांनी मावळ्यांना आणि त्यांना सांगितले आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांनी हिंदवी स्वराज स्थापना करायची इथे घेतली. स्वराज्याच्या स्थापनेनंतर स्वराज्याचे तोरण बांधले. रायरेश्वरांच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, पण एवढे अवघड कार्य होते.
ते दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह व सुलतान या गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा 4 सत्ता त्यावेळी होत्या. या 4 सत्तेमध्ये त्यांनी म्हणजेच दिल्लीतील मुघल बादशाह, आदिलशाह, सुलतान इत्यादींची हुकूमत त्या काळी महाराष्ट्रावर होती. त्या विरुद्धात काढायची कोणाची हिंमत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. बघा, शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर परघराण्याची जहागीरदारी तर होतीच आणि किल्ले पण होते, पण त्यांनी इथे सुद्धा स्वराज्याचे तोरण बांधले. लगेच बघा तुम्ही, हा बघा, हा किल्ले रायगड किल्ल्याच्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायगडच्या प्रचंड किल्ला हा स्वराज्यात आला. म्हणजे हा खूप मोठा किल्ला होता. जावळीचं घनदाट जंगल होतं आणि तो किल्ला अजिंक्य होता. आणि तो किल्ला मोरे मंडळी ही पुष्कळ होती आणि जावळी जिंकणे सोपे नव्हते. भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली व सुमारे महिनाभर यशवंतरावांनी तिथे झुंज दिली. तेव्हा कुठे हा रायगड किल्ला त्यांना मिळाला. असा हा रायगड किल्ला. आता लगेच तुम्ही बघा, इथे प्रतापगडावरील पराक्रम. प्रतापगडच्या किल्ल्याच्या वेळेस त्यांना शिवराय अफझल खानाची भेट ह्या किल्ल्याच्या द्वारे म्हणजे ह्या किल्ल्यामुळेच झाली म्हणता येईल. विजयपूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांचा पराक्रम पोवाडे, सह्याद्री कडेपासून घुमू लागले. हे बघा, कारण हा किल्ला होता. ह्या किल्ल्याच्या वेळेसच अफझल खानांनी त्यांच्याशी भेट करण्याचे ठरवले. कारण त्यावेळेस अफझल खानांनी विडा उचलला होता, तो म्हणजे शिवरायांना धुळीस घालण्याकरता. जेव्हा त्या राजाच्या जहागीरदारांनी त्यांना म्हटले विजयपूरच्या की कोण आहे तो की शिवाजी महाराजांच्या बद्दल विडा उचलणार, तेव्हा कुणीही तयार नव्हते. कारण सगळे लोक शिवाजी महाराजांना भीत होते. पण हा बलाढ्य अफझल खान हा म्हटला की मी शिवाजी महाराजांना धुळीस लावेल, म्हणून त्यांनी विडा उचलला व धोक्याने शिवाजी महाराजांना भेट घडून आणण्याकरता त्यांनी प्रयत्न केला व शिवाजी महाराजांना धोक्याने त्यांनी तिथे भेटण्यास सांगितले. पण शिवाजी महाराज पण अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी नकार दिला. तिथे येण्यास त्यांनी नकार दिला व त्यांनी म्हटलं की तुम्ही आमच्या प्रतापगडाच्या म्हणजे शिवारात म्हणजे प्रतापगडाच्या आजूबाजूला आपली भेट व्हा म्हणून त्यांनी ठरविले. आणि प्रतापगडच्या बाजूला शामियाना टाकण्यात आला व त्या शामियानामध्ये त्यांची भेट करण्यात आली. आणि भेट करताच अफझल खानांनी त्यांच्या पाठीवर वार केला. त्यांच्या पाठीवर तलवारीने वार करताच शिवाजी महाराजांनी चिलखत घातल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणतीही इजा झाली नाही व शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा पलटवार करून त्यांना धुळीस मिळवले. असा हा प्रतापगडवरील पराक्रम शिवाजी महाराजांचा. तर चला तर आता आपण पुढच्या फोटोकडे वळूया. हे बघा, शिवराय व अफझल खान भेट, अशी भेट झाली त्यांची. आणि ह्या भेटीमध्येच त्यांनी शिवरायांच्या पाठीवर खंजीर खुपसला होता. असे हे बलाढ्य अफझल खान, पण ह्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी धुळीस मिळविले. दिसत आहेत तुम्हाला इथे हे बलाढ्य. तर बघा, शिवाजी महाराज पन्हाळगड जिंकण्याची तयारी करत असताना तिथे बाजीप्रभू देशभक्त होते, पराक्रमी होते व घोडखिंडीतील शिवराय व बाजीप्रभू यांची भेट. कारण एकामागून एक त्यांनी किल्ले जिंकण्याची जी त्यांनी हे जोखीम पत्करली होती ती म्हणजे शिवाजी महाराजांना अनेक शत्रू होतेच, तसेच त्यांचे हितमित्र सुद्धा होते. हितमित्र त्यांच्या अडचणीत धावून येत आणि प्रत्येक किल्ल्यावरील त्यांनी प्रत्येक जी लढाई जिंकली ती त्यांचे मित्र सुद्धा त्यांचे सहकार्य होते. तर असे हे घोडखिंडीतील शिवराय व बाजीप्रभू, शिवराय इकडे आणि हे बाजीप्रभू, घोडखिंडीतील दृश्य आणि हे सैन्य. बघा, हे घोडखिंडीतील सैन्य पाठीमागे आणि इथे बाजीप्रभू आणि शिवराय.
बघा, अशा लढाया लढत लढत इथे शाहिस्ते खानची फजिती त्यांनी कशी केली. शाहिस्ते खानची जी विजापूरच्या आदिलशहाने जंग पछाडले, पण शिवरायापुढे त्यांचे काहीही चालले नाही. शिवरायांच्या शाहिस्ते खानवरील हल्ला हा त्या काळी हा शाहिस्ते खानवरील हल्ला. आता तुम्ही तानाजी मालुसरेंचं पाहिलंच असेल. तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला. शिवाजी राजे, तानाजी मालुसरे व जिजामाता तुम्हाला ह्या दृश्यामध्ये दिसत आहेत. बघा तुम्ही, बघा तर बघा, गड आला पण सिंह गेला. शिवाजी राजे, तानाजी मालुसरे, जिजामाता ह्या तुम्हाला दृश्यात दिसत आहे. त्या दृश्यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर बघा, तानाजी मालुसरे आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणामध्ये महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. असे हे बुद्धीने चालाक, ते शिवरायावर त्यांची अलोट भक्ती होती व त्यांनी ह्या लढाईचे सामर्थ्य केले. असे हे तानाजी मालुसरे. गड आला पण सिंह गेला असं का म्हणतात? कारण का ह्या वेळेस तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला होता ह्या लढाईमध्ये. बघा, शाहिस्ते खानची फजिती आणि अफजल खानची भेट. लगेच त्यांनी तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांचे जे कार्य केलं आणि तिथे पण त्यांनी तानाजी मालुसरेंनी ते गड जिंकला. आता बघूया आपण त्याच्यानंतर जे किल्ले जिंकले आणि हा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांचा सोहळा झाला व तिथे शिवरायांचे शिवराज्याभिषेकाचा काळ हा तिथे होता. हा काळ शिवरायांचा. डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागेल. त्यांनी केलेले 30 वर्षाच्या कष्टाची चीज झाले होते. शिवबाच्या जन्माआधीपासूनच माऊलींनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. हा बघा तो सोहळा. शिवाजी महाराजांच्या कारागर्दीत लोक एवढे सुखावले होते. लोक आनंद होते. कारण त्यावेळेस त्यांचा जो राजा होता तो राजा असा होता की प्रजेचे सुख आणि प्रजेचे हित याच्यावर लोककल्याणकारी स्वराज्य व्यवस्थापन. बघा, लोकांच्या कल्याणासाठी जलव्यवस्थापन, गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधले, प्रजेला सारा माफ केला. म्हणजे त्यांनी त्या काळी जलसाठा निर्माण केला. म्हणजे पाणी मृत कसं ठेवायचं एवढंच नाही, तर त्यांनी बाजारातील स्वच्छता, म्हणजे प्रजेची किती काळजी करत होती, बाजार कसा स्वच्छ हवा एवढंच नाही, तर पाणी, आता दुष्काळाची स्थिती येऊ नये म्हणून पाटबंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा, हे सुद्धा त्यांनी त्या काळी नियोजन केलं होतं. आणि झाडं तोडू नये, म्हणजे जंगलातील फणस, आंबे ह्यासारखी झाडे 1-2 वर्षच नाही आहेत, त्यांना वर्षानुवर्ष जतन करावं लागतं. म्हणून त्यांनी झाडांना सुद्धा जे जीर्ण झाले असतील तेच झाडं तुम्ही तोडू शकता. झाडांना सुद्धा, म्हणजे पर्यावरणाची सुद्धा त्यांनी कशा प्रकारे निगा राखली बघा. म्हणजे त्या प्रदेशातील निसर्गाची निर्माण केलेली भूमी, हवा, पाऊस, नद्या, समुद्रे, ओढे, जंगले, लहान मोठे प्राणी, पशु पक्षी, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश इत्यादी सर्व घटकांमधून त्यांनी मानवाच्या आजूबाजूचा जो परिसर तयार होता त्यालाच नैसर्गिक पर्यावरण असे म्हटले जाते. या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून त्यांनी मानवाच्या हितात काय असते हे त्यांनी सिद्ध केले. असे शिवाजी महाराजांनी लोककल्याणाच्या प्रजेला अन्न, वस्त्र, निवारा व जीवन आवश्यक गरजा पूर्ण होतात असं करून दाखवलं. आणि बघा त्यांनी, चला आता आपण दुसऱ्या फोटोकडे वळूया इथून. तर बघा आता आदर्श राज्यकर्ता, शिवाजी महाराज आदर्श राज्यकर्ता कसे, संघटन चातुर्य, रयतेची काळजी तुम्हाला इथे दिसून येईल. इथे बघा, पर्यावरणाचे संरक्षण, प्रजा कशी सुखावली. इथे बघा, स्त्रियांचा सन्मान कसे करत असत ते. स्त्रियांचा सन्मान इथे पण तुम्हाला दिसेल. स्त्रियांचा सन्मान त्यांनी कसा केला शिवाजी महाराजांनी. म्हणजे त्या काळी जे सैन्य असत आणि त्या सैन्यामध्ये लोक जिंकले की स्त्रियांचा छळ करत असत.
मग स्त्रियांचा छळ करू नये ह्याकरिता शिवाजी महाराजांनी प्रजेला असे समजावून सांगितले होते की कोणत्याही स्त्रीला कसल्याही प्रकारची इजा किंवा अपमान त्या काळी शिवाजी महाराजांनी सहन करणार नाही असं त्यांनी आपल्या प्रजेला सांगून ठेवले होते. इकडे बघा, गडाची व्यवस्थापन करताना शिवाजी महाराज गडाचे व्यवस्थापन पण सुद्धा त्यांनी व्यवस्थापनाकडे सुद्धा त्यांचं लक्ष होतं. प्रजा कशी तुम्हाला दिसत आहे, इथे तुम्हाला दिसत आहेत बैलजोड्या, शिवाजी महाराज देखरेख करताना सगळा परिसर तुम्हाला इथे दिसत आहे. गडाचे व्यवस्थापन म्हणजे बघा, गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गड किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस अधिकारी नेमलेले असत आणि किल्लेदारांच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत. या अधिकाऱ्यांची कामे पुढील प्रमाणे असे सांगता येतील तुम्हाला. किल्लेदार, हवालदार म्हणजे हवालदार, सबनीस, कारखानीस असे तुम्हाला इथे प्रत्येकांना शिवाजी महाराज असे सांगत असत. आता बघा, इकडे आरमारीची पाहणी करताना शिवाजी महाराज दिसत आहे तुम्हाला. आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह होय. इंग्रजी, पोर्तुगीज आणि सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमार दिले होते. म्हणजे त्यांची आरमारीचे दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्रामध्ये होते. दारुगोळा वगैरे अशा शत्रूपासून गड किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. असे महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हणजे त्यांनी सुद्धा 1800 असे शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना थोर मोठे मोठे महापुरुषांनी सुद्धा यांच्यावर पोवाडे रचले गेलेले आहे. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये पोवाडा केला. तो पोवाडा बघा तुम्हाला आता पण ऐकायला मिळत असेल. एवढेच नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू तसेच त्या काळी रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा शिवरायांबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. शिवराय साधू सज्जनांना फार मान देत असत. त्यांना मंदिरे सुद्धा प्रिय होती. बघा तुम्हाला इथे दिसत आहे तसे शिवाजी महाराज होते. ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिर नाही ते जपत. शिवराय विद्वान आदर करत. परमान आणि गागाभट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास बाबा, याकूत मोनी बाबा यांचाही त्यांनी बहुमान केला. शिवरायांचे 8वे रूप असे शिवरायांचे 8वे रूप बघा, अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकटे आली असता डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे. बलाढ्य शत्रूंशी आपल्या तटपुंज बळाने झुंज देत आणि आपले सामर्थ्य वाढवत जायचे असे शिवाजी महाराज. आणि आता सुद्धा आपण त्यांचे पोवाडे आणि त्यांच्या गाथा लहानापासून तर थोरपर्यंत आपण इथे ऐकत असतो. असे शिवाजी महाराजांबद्दल मी तुम्हाला जी प्रदर्शनी केलेली आहे तर हे पहा आणि याला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद.